चलो, यावर्षी सुरुवातीला एक इयरली सेशन मी घेतलं होतं. त्या सेशनमध्ये सांगितलं होतं की यावर्षी आपण स्टडी प्लॅन जो आहे हा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर घेऊन येऊ, त्याचं प्रॉपरली फॉलोअप घेऊ आणि प्रत्येक विषयाला एक परमनंट आणि कॉन्क्रीट सोल्युशन देऊ. आता जानेवारी 2024 साठी प्रत्येक टीचरने एक इंडिव्हिज्युअली स्टडी प्लॅन टाकला होता की इयरली प्लॅनिंग कशी असली पाहिजे. आणि त्यावेळेसही मी बोललो होतो की प्रत्येक महिन्याच्या शेवटी पुढच्या महिन्याचा प्लॅन, जसं फेब्रुवारी 2024चा जो प्लॅन आहे हा जानेवारीच्या एंडिंगला तुम्हाला मिळेल. मोस्टली तो शेवटच्या दिवशी किंवा 1-2 दिवसाच्या अगोदर अशा पद्धतीने तुम्हाला डेफिनेटली मिळेल. तर त्याचा अपडेट देण्यासाठी मी तुमच्या समोर आज उभा आहे. थोडी वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे, वेगळ्या पद्धतीचा प्लॅन आहे. व्यवस्थित व्हिडिओ ऐका. ऑनलाईन विद्यार्थी असतील, ऑफलाईन विद्यार्थी असतील, सारथीचे विद्यार्थी असतील, नॉन सारथीचे विद्यार्थी असतील, सगळ्यांना एक प्रॉपर सोल्युशन देण्याचा, एक अभ्यासाचं नियोजन करून देण्याचा हा जो प्लॅन आहे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. आता नॉर्मली असं होतं की मागच्या वर्षभरात, 2 वर्षात, 3 वर्षात आपण वेगवेगळे स्टडी प्लॅन बघितले. स्टडी प्लॅनच्या माध्यमातून मी तुम्हाला काहीतरी अभ्यास देतो, तो अभ्यास तुमच्याकडनं करून घेतो, वेगवेगळ्या ग्रुपवर तुम्हाला ऍक्टिव्ह करून देतो. पण सोबत सोबत असं होतं की एक टीचरला या सगळ्या गोष्टींचं लिमिटेशन्स पडतं. म्हणून यावेळेस थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण सोल्युशन असं देण्याचा प्रयत्न करतोय की जसं या महिन्याच्या स्टडी प्लॅन मध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या वर्षाचं किंवा या महिन्यात काय करायचं, कसं करायचं याबद्दल मी बोलणार. लॉजिकल रिझनिंग बद्दल वराडे सर बोलतील, इंग्लिश बद्दल प्रदीप वराडे सर बोलतील, त्यानंतर जनरल अवेअरनेस बद्दल अक्षय सर बोलतील आणि ऍग्रिकल्चर बद्दल कोंगे सर बोलतील. तर ओव्हरऑल या स्टडी प्लॅन मध्ये फक्त मी एकटा नसणार आहे, पूर्ण टीम सारथी जी आहे ही तुमच्या समोर उभी असणार आहे. सो दॅट काय होईल की प्रत्येक महिन्यात नेमका अभ्यास काय करावा, कुठून करावा, कसा करावा, या सगळ्या गोष्टींचं ती रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी सोल्युशन देणार आहे. त्यामुळे एक प्रॉपर आणि कॉन्क्रीट सोल्युशन हे तुमच्यासाठी असणार आहे. मग या सेशनचा नेमका अजेंडा काय? आता हे सेशन जरी सुरुवात असली तरी हे पुढचं वर्षभर अशाच पद्धतीने चालतील. मग प्रत्येक सेशनमध्ये नेमका काय अजेंडा असेल? अजेंडा असा असेल की मंथली प्लॅन आम्ही तुम्हाला देणार, म्हणजे या महिन्यात काय काय अभ्यास करायचा ते सांगणार. त्यानंतर त्या पर्टिक्युलर मंथमध्ये, आता फॉर एक्झाम्पल फेब्रुवारी 2024 आहे, मग फेब्रुवारीमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत, तर फेब्रुवारीमध्ये जर तुम्ही बघितलं तर NISL AO ची प्री एक्झाम आहे, त्यानंतर SBI क्लर्कची मेन्स एक्झाम आहे. मग त्या पर्टिक्युलर एक्झामसाठी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नेमकी कशी प्लॅनिंग असली पाहिजे, कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे ते या व्हिडिओमध्ये सांगणार. म्हणजे मंथली नॉर्मल प्लॅन तर देणारच आहे, पण सोबत सोबत त्या पर्टिक्युलर एक्झामला टार्गेट कसं करायचं हेही सांगणार. त्यानंतर स्टडी मटेरियल, अभ्यासाचं मटेरियल कुठून वापरावं, कसं वापरावं, किती वेळ कोणत्या विषयाला द्यावा, डेली टाइम टेबल सुद्धा मी तुम्हाला बनवून देईल. त्यानंतर पुढचा मुद्दा, या महिन्यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या परीक्षा, त्यांचा अपडेट किंवा अपकमिंग ऍडव्हर्टिजमेंट असेल त्यांचा अपडेट, सोबत सोबत असणाऱ्या महत्वाच्या परीक्षांच्या तारखा याही बद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. सोबत सोबत डेली स्टडी प्लॅन, स्पेशल प्लॅन फॉर डिफरंट स्टुडंट्स. आता नेमकं कसं हो सर, जसं उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी फेब्रुवारीमध्ये जॉईन करतोय किंवा फेब्रुवारीमध्ये बँकिंगचं प्रिपरेशन करतोय, त्याने नेमकं कसं करावं? ज्याने ऑलरेडी बॅच जॉईन केली आहे किंवा अभ्यास चालू केलाय 2-3 महिन्यापासून, त्याने नेमकं कसं करावं? ज्याने मागच्या वर्षभरात प्री दिल्या, फायनल सिलेक्शन नाही झालं, त्याने नेमकं काय करावं? ज्याने मागच्या वर्षभरात प्री दिल्या, मेन्स दिल्या, तरी फायनल सिलेक्शन झाली, त्याने नेमकं कसं करावं? म्हणजे डिफरंट लेअरवरची जी विद्यार्थी आहेत, डिफरंट कॅटेगरीज ज्याला आपण म्हणूया की डिफरंट, जसं कोणी लर्नर आहे, सुरुवात करतंय, कोणी बिगिनर आहे, ज्याने थोडी सुरुवात केली आहे, कुणी असं आहे की बाबा एकदम थोडंसं पुढे घेऊन जाऊन बसलंय, ज्याला आपण असं म्हणू की तेवढा ऍडव्हान्स लेवलचा विद्यार्थी आहे, प्री देतो, मेन्स देतो, पण फायनल सिलेक्शन होत नाही. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी या माध्यमातून आपण सोल्युशन देणार आहे. मग या महिन्याचा जो स्टडी प्लॅन आहे हा नेमका कधी असेल सर? तर या महिन्याचा स्टडी प्लॅन जो आहे हा 31 जानेवारी 2024 ला, म्हणजे येत्या बुधवारी 31 जानेवारी 2024 ला असेल. आता हा जो प्लॅन आहे हा याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्णच्या पूर्ण फॅकल्टी तुम्हाला प्रॉपर सोल्युशन देतील. किती वाजता हे सेशन असेल? तर बुधवारी संध्याकाळी 4 वाजता असेल. बरं, कसं असेल? तो ऑफलाईनचे जे विद्यार्थी आहेत, मग सारथीचे असतील, नॉन सारथीचे असतील, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे. म्हणजे ऑफलाईन मध्ये हॉल नंबर 2 आणि 3 फ्री फॉर ऑल, म्हणजे कुणी येऊन अटेंड करू शकतं. की आम्हालाही सर ऑफलाईन मध्ये वाटतंय की ऑफलाईन मध्ये येऊन अटेंड करावं, सो दॅट आमची थोडेसे डाऊट क्लिअर होतील, थोडे डिस्कशन करायला, आम्हाला तुमच्यासोबत इंटरॅक्ट करायला मिळेल.
तर या सगळ्यांसाठी ऑफलाईनमध्ये आपण हॉल नंबर 1, 2, 3, 4 पण लाईव्ह करू शकतो, त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. त्यामुळं ऑफलाईनवाले विद्यार्थ्यांनी ऑफलाईन यायचे. ज्यांना ऑफलाईन येणं शक्य नाही सर आम्ही गावाकडे राहतोय किंवा इथंच आहे पण आम्हाला ऑफलाईन नाही यायचंय, आम्हाला ऑनलाईन बघा, आम्ही कुठं बघू शकतो का? होतं. सारथीचं युट्यूब चॅनल जे सारथी एज्युकेशन, जे तुम्ही हा व्हिडिओ बघताय याला सबस्क्राईब करून ठेवा. इथं तुम्हाला हा प्लॅन बघायला मिळेल आणि ही ऍक्टिव्हिटी जी कंटिन्युअसली मंथली चालू असेल. सोबत असं होतं की सर मंथली तुम्ही स्टडी प्लॅन दिला, तुम्ही निघून गेले पहिले 8-10 दिवस, आम्हाला खूप चांगलं वाटलं, आम्ही केला पण असं होतं की 8-10 दिवसानंतर मग कुठेतरी गाडी रेंगाळून जाते. तर मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की बाबांनो, त्या गोष्टीचं सोल्युशन माझ्याकडे आहे. ती गोष्ट तुम्ही कम्प्लिटली माझ्यावर सोडा. 4 फॅकल्टीज येऊन 5 फॅकल्टीज येऊन मिळून तुम्हाला मंथली प्लॅन देतील, पण प्रत्येक 8 दिवसाला 10 दिवसाला मी स्वतः पर्सनली तुमच्या समोर येईल आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या अपडेट जेव्हा देईल किंवा वेगवेगळे अपडेट घेऊन येईल की बाबा असं आहे तसं आहे, मग या मागच्या 10 दिवसात काय केलं, पुढे काय करायला पाहिजे, त्याला कसं कंटिन्युअसली कसं फॉलोअप घेऊन रेग्युलराईज करण्याचा प्रयत्न करता किंवा कसं करायचं, हे जे आहे तुम्ही माझ्यावर सोडून द्या. हे कम्प्लीट सोल्युशन जे हे मी पर्सनली तुम्हाला देईल. त्यामुळं यावेळेसचा जो पहिला प्लॅन आहे फेब्रुवारी 2024चा, हा बघायचा असेल तो ऑफलाईनच्या संदर्भात असं, ऑनलाईनच्या संदर्भात असं. भेटूया बुधवारी 31 जानेवारी संध्याकाळी 4 वाजता.